नमस्कार. उज्ज्वल भारत न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करून मी उज्ज्वल भारत न्यूज चॅनलचा वृत्तनिवेदक विलास घारगावकर आपल्याला आज विशेष वार्तांकनामध्ये सांगत आहे की एक भारत देशातला नौखा तरुण अभिजित दिपके बघा, जगामध्ये क्रांती प्रतिक्रांती होत असते आणि त्याचाच एक भाग म्हणून गेल्या 12 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार देशामध्ये आलं आणि सबका साथ सबका विकास म्हणत आज आपण देशामध्ये परिस्थिती पाहिली तर विकासाच्या नावानं खूप उदो होत चाललेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर विकास झाला, मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले असा गवगवा होत असतो. परंतु आपल्या देशाचे प्रधानमंत्री तब्बल 12 वर्ष झालं जाहीररित्या एकही पत्रकार परिषद घेऊन सर्वांशी विश्वासानं पत्रकार बांधवांना विकासाचं मॉडेल सांगत नाहीत किंवा काय विकास केला याची भूमिका सांगत नाहीत. आणि मग त्यांनी फक्त मन की बात एवढंच 12 वर्षात आपल्या देशामध्ये राबवलेलं आहे आणि त्या माध्यमातून नोटबंदी असेल, GSTच्या माध्यमातून कर वसुली असेल आणि वेगवेगळ्या माध्यमातून देशामध्ये 12 वर्षात स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत जेवढा विकास झाला होता तेवढा विकास मोडकळीस आल्यासारखं वाटते असं. आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या राजवटीमध्ये मोठ्या प्रमाणावर खाजगीकरणाला प्राधान्य दिले गेलं आणि मोठ्या प्रमाणावर अदानी अंबानीसारखे उद्योगपतींनाच प्रोत्साहन देऊन तेच मोठे होत गेले. परंतु एकीकडे पाहत असताना शेतकऱ्यांचं चित्र विदारक आहे. सुशिक्षित बेकार शिकून पडलेल्या तरुणांची फौज ही अतिशय दुरावस्थेत आहे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाला कुठेही न्याय देण्याची भूमिका होत नाही. परंतु देशामध्ये पक्ष फोडून, आमदार खासदार फोडून भारतीय जनता पार्टीच्या सत्ता बनवणं मात्र मोठ्या प्रमाणात चालू आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेससारखा पक्ष फोडला. शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला अनुसरून चालणारा शिवसेना पक्ष फोडला. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचा पक्ष फोडला आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता निर्माण झाल्या. बघता बघता 75% देशामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि जिथं भारतीय जनता पार्टीची सत्ता नाही त्या ठिकाणी विकासाच्या दृष्टीनं सहकार्याची भूमिका म्हणावी तशी दिसत नाही. त्या माध्यमाने भारतीय जनता पार्टीचं एकाधिकारशाही आणि देशामध्ये सत्ता मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु दरवर्षी अनेक परीक्षांचे पेपर फुटलेले आहेत आणि परीक्षांचा पारदर्शीपणा हा मोडकळीस आलेला आहे. याही पुढे जाऊन देशामधली सर्वोत्कृष्ट असलेली परीक्षा IAS, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, भारतीय प्रशासकीय सेवा, या परीक्षेवर सर्वांचा विश्वास होता. परंतु या भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या नॅशनलाइज कंपनीचे चीफ सेक्रेटरी यांनाच त्या ठिकाणी IASचा दर्जा देऊन अपॉइंटमेंट देखील मोठ्या प्रमाणावर केले आणि मग हे अपॉइंटमेंट कराव्या. परंतु अपॉइंटमेंट केल्यामुळं भविष्यामध्ये IASच्या परीक्षेतून उत्तीर्ण होऊन देशासाठी आम्ही सेवा करू तशा प्रकारचं भारतीय सेवेमध्ये जाणाऱ्या तरुणांचं या ठिकाणी भ्रमनिराश झालेला दिसतो. MPSCच्या परीक्षा असतील राज्यसेवेच्या, त्याही राज्यसेवेच्या परीक्षा मोडकळ्यास आलेल्या आहेत. शिक्षक पात्रता परीक्षेत देखील पेपर फुटीचे प्रकरण आहेत. अनेक परीक्षामध्ये पेपर फुटीचे प्रकरण होते आणि तेवढ्यामध्ये बघता बघता तरुणाईचा सोशल मीडियात विचार गेला आणि त्याची कोणतरी अपील सुप्रीम कोर्टामध्ये केलं आणि मग त्या सुप्रीम कोर्टावर भारताचे सर्वोच्च असलेले चीफ जस्टिस सूर्यकांतजी यांनी त्या ठिकाणी एक स्टेटमेंट दिलं की आजचे सोशल मीडियावरील तरुण हे काक्रोच म्हणजे झुरळ आहेत आणि त्यांनी काक्रोच शब्द हा उच्चारला आणि त्यालाच अनुसरून अभिजित दिपके नावाचा भारतीय तरुण जो की महाराष्ट्रातला मराठमोळा तरुण आहे आणि तो तरुण अमेरिकेला शिक्षण घेत होता, त्याच्या मनात काय जाणवलं काय माहीत नाही. त्यानं क्षणामध्येच त्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाचा शब्द उचलून काक्रोच जनता पार्टी
नावाचं एक सोशल मीडियावर त्यानं अकाउंट काढलं आणि ते अकाउंट एवढं व्हायरल झालं की बघता बघता 8 दिवसामध्ये प्रधानमंत्र्याच्या फॉलोअर्सपेक्षा कितीतरी जास्त पटीनं त्याचे फॉलोअर्स तयार झाले. आणि मग त्या फॉलोअर्सनी काँक्रोच जनता पार्टी नावाचा पक्ष काढण्याचा आग्रह त्याला धरला. आणि मग साहजिकच अशा प्रकारचे उच्च विद्याविभूषित जे तरुण आहेत त्या तरुणाईच्या डोक्यामध्ये देखील प्रकाश पडला आणि त्यांनी एक चिंतन केलं आपल्या भारतीय लोकशाहीचं आणि ह्या 12 वर्षाच्या राजवटीचं, की देशामध्ये विकासाच्या नावानं सर्वसामान्यांची पिळवणूक होत आहे, सर्वसामान्यांचे तोंड दाबण्याचा प्रकार होत आहे आणि बुक्क्याचा मार सहन करण्याचा प्रकार होत आहे. सर्वसामान्याला कुठं प्रश्न मांडावेत, काय करावं हे लक्षात बसत नाही. आणि मग तरुणाईच्या हाताला रोजगार नाही. तरुणाईच्या परीक्षा ज्या पारदर्शी आहेत, जसे की नीट परीक्षा, ज्याच्यातून या भारत देशाचं आरोग्य सांभाळणारे डॉक्टर होणार आहेत, त्या डॉक्टरकीच्या परीक्षा 2-4 वर्षापासून पेपर फुटे आहेत. आणि मग त्याच्यामध्ये ह्या ट्युशनच्या खाजगी क्लासेसच्या माध्यमातून बोकाळलेली दलाली आणि त्याच्यातून खाजगी प्रायव्हेटायझेशनमधले शिक्षक वृंद नावलौकिक कमवत आहेत आणि खोऱ्यानं पैसा उडवत आहेत, हे चित्र दिसतं. आणि मग अशा पद्धतीनं चित्र दिसल्यानंतर त्या अभिजित दिपकेला आणि त्यांच्या सहकारी असलेल्या काँक्रोच जनता पार्टीला एक स्वप्नवत त्यांना कळालं की आपल्या भारत देशामध्ये नीट परीक्षा ही कुठून परीक्षा, अनेक परीक्षा देशातल्या, नीट परीक्षा एक एक्झाम्पल झालं, परंतु अनेक परीक्षेचे पेपर सारखे फुटत आहेत. याचा अर्थ परीक्षेमध्ये देखील तरुणाईसोबत काहीतरी या ठिकाणी दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात आहे आणि तरुणाईला शिक्षणातून गुणवत्तेकडे जाण्याचा मार्ग मात्र अडसर ठरत आहे. आणि मग काय करावं, तर या परीक्षा ज्यांच्यामुळे फुटत आहेत त्या परीक्षा फोडणारा मुख्य सूत्रधार म्हणजे त्या मुळावर घाव घालावा म्हणून त्यांनी भारत देशाचे शिक्षण मंत्री असलेले धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागावा. आणि त्या तरुणानं काँक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून तिथूनच आव्हान केलं की होय, मी या तारखेला दिल्लीमध्ये शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेण्यासाठी उपोषण करणार आहे, आंदोलन करणार आहे. ज्याला सहभागी व्हायचे त्यांनी व्हावं. मला वाटतं स्वातंत्र्याच्या नंतर आणि स्वातंत्र्याच्या अगोदरच्याही काळामध्ये एक ऐतिहासिक क्रांती घडली आणि 30 वर्षाचा एक नवखा तरुण अभिजित दिपके नावाचा तो अमेरिकेवरून 8 वाजता दिल्लीमध्ये येतो आणि दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर लाखो लोकांचे तरुणाई त्या ठिकाणी त्या अभिजित दिपकेचं नेतृत्व घेऊन हे आंदोलन करण्यासाठी उपस्थित दिसते. आणि मग हा देशामधला सर्वात चमत्कार आहे, देशामधलं हे एक आश्चर्य आहे की एक नौका तरुण, अनोळखी तरुण, राजकीय त्याला गंध नसताना, वैचारिक फक्त वारसा असताना, परंतु सामाजिक सार्वजनिक नेतृत्व कसलंही नसताना शून्यातून विश्व निर्माण करणारा तो अभिजित दिपके या भारतातील लाखो लोकांचा स्टार व्हावा आणि त्याच्या नावावर केवळ तरुणाई या ठिकाणी लाखोच्या संख्येने दिल्लीच्या जंतर मंतरवर उपस्थित आहे. आणि बघता बघता जंतर मंतर भरून गेलं. आणि मग त्या ठिकाणी काँक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून परीक्षेमध्ये आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये व पर्यावरण व्यवस्थेमध्ये पारदर्शीपणा आणण्यासाठी त्यांनी एक त्या ठिकाणी आंदोलन उभारलं. आणि आंदोलन बघता बघता एवढं त्याला देशातून प्रतिसाद मिळाला की देशामधला रॅमन मॅग्सेसे पुरस्कार विजेता असलेले आदर्श असे समाजसेवक सोनम वांगचुक लद्दाखमधील या नेतृत्वाला देखील भुरळ पडली. आणि अभिजित दिपकेचं आंदोलन हे राष्ट्रहिताचं आहे, तरुणाईच्या हिताचं आहे, आपण त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे असं म्हणून मायेची शाल आणि गुलाबाची फुलं घेऊन हा लद्दाखवरून समाजसेवक त्या जंतर मंतरच्या आंदोलनात आला आणि त्यांनी अभिजित दिपकेला पाठिंबा दिला आणि सांगितलं की अभिजित, तू एक तरुण आहेस, होतकरू आहेस आणि क्रांतिकारक म्हणून मला वाटतोस, तू आंदोलन कर, तू स्टेजवरची बाजू सांभाळ, तरुणाईचा आवाज तू हो आणि तू लिडरशिप कर. मी मात्र त्या ठिकाणी या धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा घेण्यासाठी आंदोलन करतो, उपोषण धरतो. आणि मग बघता बघता सोनम वांगचुक सरांनी 23 दिवसाचं उपोषण केलं. 23व्या दिवशी सोनम वांगचुकांना दिल्ली पोलिसांनी रातोरात तब्येत खराब झाली म्हणून उचलून नेलं आणि दवाखान्यामध्ये डांबलं. त्या ठिकाणी त्यांना माणुसकीचा शिष्टाचार दिसला नाही. अरेरावीच्या भाषा झाल्या, त्यांना अर्वाच्य भाषा बोलले, त्यांना शिवीगाळ देखील त्या ठिकाणी करण्यात आली. आणि याचा गवगवा झाल्यानंतर त्यांची पत्नी असलेली वांगचुक मॅडम यांनी त्या ठिकाणी भूमिका घेतली आणि सोनम वांगचुक सरांनी त्याच ठिकाणी घोषणा केली होती की 20 जुलैला
चलो संसद म्हणून शिनी तरुणाईला हाक दिली होती. आणि मग त्या हाकेमुळं 20 जुलैला मंत्रालयामध्ये आंदोलन करण्यासाठी संसदेवर बोलवलं होतं. परंतु सोनम वांगचुकला आदल्या दिवशीच दवाखान्यामध्ये घेऊन गेले आणि सोनम वांगचुकचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र गपची बसतो तो अभिजित दिपके कसला. आणि मग त्या अभिजित दिपकेनं आंदोलनाची तीव्रता वाढवली आणि देशामध्ये सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके काँक्रोच जनता पार्टीचा आवाज एवढा बुलंद झाला. त्याला जातीची परिसीमा लावण्याचा प्रयत्न केला, धर्माची परिसीमा लावण्याचा प्रयत्न केला. परंतु तरुणाईनं मात्र त्या ठिकाणी जात धर्म वेशभूषा सोडून राष्ट्रहित, तरुणाईचं सुख, शिक्षणामध्ये क्रांतिकारक बदल घडावा, पर्यावरणामध्ये देशाचेही करावं आणि बोकाळलेली राजशाही, राजसत्ता, दिशाहीन झालेली राजसत्ता आणि मनमानी करावं आणि मन की बात गाणारी राजसत्ता, याला काहीतरी आपण धडा शिकवला पाहिजे. आणि इथली भारतीय लोकशाही, भारतीय संविधान याची विचारधारा आपण समृद्ध केली पाहिजे. म्हणून देशातून सर्व पक्षीय, सर्व धर्माचे लोक, सर्व जातीचे लोक त्या जंतर मंतरवर आंदोलनाला यायला सुरुवात झाली. आणि काय जाणू त्या तरुणाईमध्ये एवढा आक्रोश होता आणि एवढी त्याच्यामध्ये धैर्य होतं, निर्भीडता, की तो जनतेचा लोट अक्षरशः संसदेकडे मार्च करत गेला. आणि शांततेमध्ये चाललेलं निशस्त्र असलेले मुलं त्या मुलावर अश्रुधूर केला, अक्षरशः तिथं गोळीबार झाले. आणि मग हे होत असताना अमानुषपणे त्यांना मारहाण करण्यात आली. आणि मग त्याच्यामध्ये एक तरुणी देखील दगावली आहे. बरेच लोक जखमी झाले होते. आणि मग हे आंदोलन होत असताना त्यामध्ये भीम आर्मीचा एक खुंकार असलेला किंवा राष्ट्रहितानं पेटलेला चंद्रशेखर आझाद यांनीही 2 दिवस त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका केली. आणि त्या चंद्रशेखर आझादांनी जंतर मंतर येऊन दिल्ली पोलिसांना दाब टाकला किंवा प्रेशराइज्ड बोलले, अभिजित दिपकेला हात लावाल तर त्याचे गंभीर परिणाम दिल्लीला भोगावे लागतील. आणि म्हणूनच की काय 2 दिवस अभिजित दिपकेचं आंदोलन त्या जंतर मंतरवर चालू झालं. आणि 2 दिवसामध्ये देशातून तरुणाईचा त्या ठिकाणी अमाप असा महासागर उसळला. आणि तो महासागर संसदेकडे कूच करत गेला. मग ते संसदेकडे कूच करताना काही लोकांच्या चर्चा झाल्या. अक्षरशः प्रधानमंत्री, कारण हिवाळी पावसाळी अधिवेशन चालू होतं, सर्व मंत्रिमंडळ, सर्व आमदार, सर्व खासदार त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि तेवढे उपस्थित असताना अक्षरशः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मागच्या दारानं पळून जावं लागलं, अशा देखील अफवा उठल्या, अशा बातम्या उठल्या. सत्य काय आहे ते जाणून घेतलं जाईल. परंतु ही अफवा उठणं आणि ही उठल्यानंतर लगेचच अभिजित दिपके त्यांच्या पार्टीला चर्चेसाठी बोलवलं. आणि मग 2-4 दिवसामध्ये सुसंवाद झाले, चर्चा झाल्या. आणि चर्चा होऊन त्यामध्ये आम्ही राजीनामा देत नसतो, आम्ही कुणाचं ऐकत नसतो, आम्ही फक्त मन की बात सांगत असतो, अशा प्रकारचं म्हणणारे, अरेरावीची भाषा करणारे राजकर्ते नरमाईची भाषा बोलू लागले. आणि मला वाटतं की एकंदर हे राजकर्ते माणसात आले म्हणायचं. आणि यांनी या तरुणाईच्या विचाराला सन्मान देऊन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा दिला गेला. शिक्षण मंत्री राजीनामा दिल्या गेल्यानंतर तरुणाई एवढे हर्षोल्लासित झाली आणि देशामध्ये नवचैतन्य झालं. मला वाटतं अभिजित दिपके नावाच्या तरुणाईनं या देशातला जो असा गुब्बारा होता, जी धुसमुस तरुणांच्या हृदयामध्ये चालली होती, त्याला वाचा फोडली. आणि ज्या दिवशी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला त्या दिवशीपासून देशभर, संपूर्ण देशभर कानाकोपऱ्यामध्ये आंदोलन उठत आहेत आणि अधिकार आपले मागत आहेत आणि कर्तव्याची जाण ठेवून आपले अधिकार मागत आहेत. विकासाची दृष्टी दाखवून विकासाच्या वाटेने सरकारनं चलावं अशी अपेक्षा व्यक्त करताना तरुणाई दिसते. तरीही परवा बिहारमध्ये, झारखंडमध्ये मारहाण झाल्या. विधानसभेमध्ये देखील तरुणाई जाण्याचा प्रयत्न केला. परंतु इथल्या या भारतीय भूमीला संतांची आणि महामानवाच्या विचाराची, शहीदाच्या बलिदानाची एक वारसा परंपरा आहे आणि इथली संस्कृती आहे. त्यामुळं सर्वजण शांततेचं आंदोलन करून काहीही उपद्रव न होता अगदी सामंजस्यानं हे आंदोलन झालेले आहेत, आंदोलन होत आहेत. फक्त तरुणाईचा रोष आहे की आमच्या शिक्षणाने, आमच्या कुवतीप्रमाणे आमच्या हाताला जॉब द्यावा. आता दिपकेचं अभियान आहे
जनता क्या बोलती है, जनता क्या बोलती है म्हणजे भारतीय नागरिकांचा आवाज काय आहे आणि प्रश्न काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांचं पुढल्या महिन्यामध्ये त्यांचा तो भारतीय नागरिकांना भेटण्याचं अभियान सुरू होणार आहे. आणि मग हे अभियान सुरू होत असताना मन की बात दीपकेच्या आंदोलनामुळं, धर्मेंद्र प्रधानाच्या राजीनाम्यामुळं मन की बात निघून गेली आणि त्या मन की बातच्या नंतर रिअल स्टार होऊ पाहणारे, विश्वगुरू होऊ पाहणारे भारत देशाचे प्रधानमंत्री हे मन की बात सोडून जन की बात मध्ये आले आणि जन की बात मध्ये येऊन ते रिअल स्टार होण्यापेक्षा रील स्टार झालेले सध्या तरी दिसत आहेत. आणि त्या रील स्टारमधून त्यांनी स्टेटमेंट केलं की जरी तरुणाईनं मला माझ्या आईवर अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली असतील, अर्वाच्य भाषेमध्ये बोलले असतील, तरी ते तरुणाई माझी आहे, लेकरं माझे आहेत, हे राष्ट्रीय संपत्ती आहे तरुण म्हणजे, आणि मग त्यांचं वाईट बोललेलं मला काही वाईट वाटणार नाही, अशा प्रकारचं त्यांनी बोलले. आणि त्या तरुणाईंचा आवाज म्हणजे हा विकासाच्या दृष्टीनं बोलणारा, राष्ट्रहितासाठी निघालेला आवाज आहे आणि त्या आवाजाचा आम्ही सन्मान करू, अशा प्रकारची भूमिका घेतली. एवढंच नाही तर त्यांचा जो किंग मेकर आहे, त्यांचे जे मुख्य सूत्रधार म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS आहे, त्या RSSचे प्रमुख सन्माननीय मोहनजी भागवत यांनी देखील काक्रोचच्या सोबत त्या जेनझीच्या सोबत संवाद साधला आणि संवादात सांगितलं की जेनझीचा आवाज हा भारतीय हितासाठी आहे, विकासासाठी आहे आणि म्हणून इथल्या राजकारत्यांनी त्याचा आवाज ऐकणं गरजेचं होतं, त्यांचे प्रश्न ऐकणं गरजेचं होतं आणि त्यावर उकल करणं गरजेचं होतं. आणि त्यांचं जे आंदोलन आहे ते आंदोलन काही चुकीचं नव्हतं. इथपर्यंतचं जे भाष्य आहे त्यांचं ते अतिशय स्वागतार्ह आहे. म्हणजे मोहन भागवतांनी देखील म्हणजेच RSSने देखील या तरुणाईचा आवाज भारताच्या हितासाठी आहे, भारताच्या विकासासाठी आहे आणि एक भारतीय राजकारणाला एक चांगल्या प्रकारची दिशा देण्यासाठीच आहे, अशा प्रकारचं झालेलं आहे. म्हणून मला वाटतंय की त्या 20 जुलैपासून देशामध्ये एक परिवर्तनाची नांदी झालेली आहे आणि याच माध्यमातून चित्र असं दिसतंय की भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाला देखील दिशा लागत आहे. कारण लोकसभेमध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसच्या माध्यमातून किंवा इतर विरोधी पक्षाच्या माध्यमातून जे त्यांचा आवाज दाबला जात होता आणि विरोधी पक्षच नाही अशा प्रकारचं दिसत होतं, त्या राहुल गांधींना, त्या काँग्रेस पक्षाला, त्या विरोधी लोकांना देखील वाटत आहे की आता काहीतरी आशेचा किरण आहे आणि या देशामध्ये परिवर्तन नक्की होऊ शकते. त्यामुळं अभिजित दीपके, सोनम वांगचुक यांचं जे आंदोलन आहे, थोडक्यात या झुरळांनी एवढी क्रांती आपल्या देशामध्ये केली की राजकारणाला एक नवीन आयाम दिलेला आहे. आणि त्या माध्यमातून मला वाटतंय की उद्याचं जे होऊ पाहणारं राजकारण आहे ते उद्याचं राजकारण निश्चितच जनतेच्या आणि भारतीय नागरिकांच्या विकासासाठी, सुखासाठी, समृद्धीसाठी चलेल. आता या काक्रोच जनता पार्टीचा किंवा या तरुणाईचे मुख्य महत्त्वाचे मुद्दे ठळकपणे दिसतात. पहिला त्यांनी मुद्दा मांडलेला आहे की शिक्षण आणि शिक्षणावर होणारा खर्च हा चांगल्या प्रकारचा परिवर्तनकारी असला पाहिजे आणि सर्व प्रत्येक गावातल्या जिल्हा परिषदेच्या किंवा सरकारी शाळा त्या परिपूर्ण झाल्या पाहिजेत आणि त्यामधून खाजगी क्षेत्रासारखी तिथून गुणवत्ता बाहेर पडली पाहिजे आणि त्या शाळा देखील खाजगीसारख्या समृद्ध झाल्या पाहिजे. दुसरा मुद्दा आहे खाजगी शाळा ज्या भरमसाठ लाखो फीस उकळत आहेत त्या फीसला देखील आळा बसला पाहिजे, त्याची मर्यादा बसली पाहिजे आणि त्या फीस कमी झाल्या पाहिजे. तिसरा मुद्दा आहे की शिकवणी, खाजगी शिकवणीच्या माध्यमातून हे जी परीक्षा प्रश्नपत्रिका फोडण्याचं बोकाळलेलं राजकारण आहे, जे त्याला दलाल तयार झालेले, हे दलालांना पायबंद घालणे आणि त्यांना कठोर अशा शिक्षा करणे, हा अंतर्भाव त्याच्यामध्ये आहे. पर्यावरणाचा मुद्दा देखील जाणून बुजून त्या ठिकाणी घेतलेला आहे की देशामधील पर्यावरण अतिशय भयानक झालेलं आहे आणि म्हणून पर्यावरण संरक्षण करणे ही देखील काळाची गरज आहे. त्यामुळं पर्यावरणाचा देखील अग्रस्थान दिलेलं आहे. आणखी मुद्दे याच्यामध्ये घेतलेले आहेत की शेवटचा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो सर्व भारतीयांचा विश्वास लोकशाहीवर उडालेला आहे. कारण सर्वांना वाटते की देशामध्ये EVM नको आहे आम्हाला आणि इथल्या निवडणुका जर पारदर्शी करायच्या असतील तर त्या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे. आणि मग या तरुणाईचा उद्देश आणि तरुणाईच्या आंदोलनाची भाषा किंवा तरुणाईचा एक मुद्दा महत्त्वाचा तोही आहे
की बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत. आणि म्हणून मला वाटतंय की बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी देखील ही तरुणाई अग्रेसर राहणार आहे. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये जो भ्रष्टाचार बोकाळलेला आहे तो भ्रष्टाचार कमी करण्यासाठी ही तरुणाई रस्त्यावर येणार आहेत. आणि मग म्हणून मला वाटतंय की 23 दिवस आंदोलन करणारी नेहा बोरा, ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशन ची राष्ट्रीय अध्यक्ष असलेली ही तरुणी किती 23 दिवस उपोषण केलेलं आहे की महात्मा गांधींनी देखील 21 दिवसाचं उपोषण केलं होतं, परंतु 23 दिवसात यांनी उपोषण केले. आणि मग असे हे तरुण ध्येय वेडे राष्ट्रहितासाठी समर्पित झालेले अनेक तरुण या ठिकाणी निर्माण झाले आहेत. आणि हे तरुण मला वाटतंय की एकटे सोनम वांगचुक नाहीत. सोनम वांगचुकच्या सोबत सोनम वांगचुकच्या पावलावर पाऊल देत त्या देशामध्ये हजारो तरुणाई ही राष्ट्रहितासाठी, लोकशाहीच्या संवर्धनासाठी, भारतीय संविधानासाठी आणि भारतीय विकासासाठी पुढे येताना दिसत आहे. मला वाटतंय की ही नवीन टीम तयार होण्यापेक्षा जर भारतीय जनता पार्टीने आत्ताच या तरुणाईचा आवाज ओळखून परिवर्तनाच्या दिशेने जर वाटचाल केली, विकासाच्या दिशेने जर वाटचाल केली आणि सर्वसामान्याच्या हाताला रोजगार दिला, खाजगीकरणाचे क्षेत्र जेवढं केलं होतं तेवढं पुन्हा सरकारीकरण जर केलं, ह्यांनी राष्ट्रीयकरण जर त्या कंपन्यांचं केलं आणि या देशामध्ये घुसलेली दलाली आपण जर दलालशाही जर बाजूला काढली तर मला वाटतं राष्ट्राचं हित साधलं जाईल. आणि EVMवर निवडणुका करण्याऐवजी जर बॅलेट पेपरवर निवडणुका भविष्यामध्ये घेतल्या तर निश्चित मला वाटते परिवर्तनाची नांदी होईल आणि संपूर्ण भारतीयांचा विश्वास बॅलेट पेपरवरच्या लोकशाहीवर बसेल. म्हणून मला आणि हे तोडफोडीचं राजकारण भारतीय जनता पार्टीनं थोडं कमी करावं. धर्मामध्ये, जातीमध्ये निर्माण केलेल्या तेढी असतील, मग मुस्लिम समाजाला टार्गेट करणं, हिंदू मुस्लिम भांडण लावणं किंवा त्याच्यामध्ये मराठा ओबीसीचे भांडण लावणं, आत्ता महाराष्ट्रामध्ये आरक्षणात उपवर्गीकरण, जे संविधानिक हे मुद्दे नाहीत परंतु असंविधानिक मुद्द्याला देखील चर्चित करून जर अशा प्रकारचा विषय देत असतील तर मला वाटतंय की निश्चित आपण अभिजित दीपकेने केलेलं आंदोलन हे क्रांतिकारी आहे आणि चांगल्या दिशेला म्हणजे मोदी सरकारला एक चांगल्या प्रकारची दिशा देणारा निर्णय आहे. म्हणून अभिजित दीपके हे निमित्त आहे, परंतु अभिजित दीपकेच्या सोबत येणारे सर्व झुरळ किंवा काक्रोच यांचं आपण अभिनंदन करूया आणि भारतीय लोकशाहीला एक समृद्ध अशी दिशा देणारी आणि या भारतीय लोकशाहीसाठी ज्यांनी प्राणार्पण केलेले आहे, जे शहीद झालेले आहेत त्या सर्व शहीदांच्या त्यागाला आपण समर्पित होऊन ही भारतीय लोकशाही, ह्या भारतीय संविधान आणि सर्व भारतीयांचा सन्मान अभिजित दीपके आणि काक्रोच जनता पार्टी, सोनम वांगचुक सारखे आदर्श समाजसेवक निश्चितच हे तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतील असा विश्वास व्यक्त करू. एवढंच आजच्या या ठिकाणी वृत्तांकन सादर करून मी सर्वांना विनंती करतो की आपल्या उज्ज्वल भारत न्यूज चॅनलला लाईक करावं, शेअर करावं आणि सबस्क्राईब करत आपलं हे उज्ज्वल भारत चॅनल घराघरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.